स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा सरकारवर घणाघात. सांगलीमधील औषध विक्रेत्यांच्या मोर्चात खासदार विशाल पाटील यांनी नोंदवला सहभाग. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी जो पुकारलेला बंद होता, आमचे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथराव शिंदे यांनी जे आवाहन केलं होतं, ह्या नशेखोरीची औषधं जी ऑनलाईनवर मिळतात, गर्भपाताची जी औषधं ऑनलाईनवर मिळतात आणि सामान्य व्यापाराचं जे नुकसान होतं आहे, त्या नुकसानीला या लोकांचा प्रचंड विरोध आहे. या सांगलीच्या मोर्चामध्ये हजारो महिला आणि हजारो पुरुष, जवळजवळ 4,200 पेक्षा जास्त संख्येनं केमी समाज सांगलीच्या रस्त्यावर उतरलेला आहे. आता तरी किमान केंद्र शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा, एवढीच कडकडीची विनंती आहे. अडचणी समजून घेण्यासाठी, तुमच्या मागण्या समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. पण तुमच्या या आंदोलनाला पूर्णपणे फक्त उपस्थित राहूनच नव्हे तर मंत्र्यांपर्यंत, दिल्लीपर्यंत तुमचा प्रश्न पुढे नेण्यासाठी व गरज पडली लोकसभेत जोरदार ह्याच्यावर लक्षवेधी मांडून हा प्रश्न मार्गी लावण्याचा, पाठिंबाचा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ही जी संघटना आहे, अर्थात खूप वर्षापासून आपल्या संघटनेबद्दल आज आकर्षण आहे, देशभर आकर्षण आहे. खूप कंपन्यांचे वेगवेगळे डीलर असतात, त्यांच्या संघटना असतात. आज केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनची संघटना आहे. तुम्ही एवढं एक संघपणे काम करता, तुमच्याकडनं इतर लोक प्रोत्साहन घेतात, तुमच्यासारखी एकी असली पाहिजे असं म्हणतात. आज तुमची एकी आहे आणि ह्या एकीमुळे ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो. कारण ह्या एकीमुळे ज्या औषध निर्मात्या कंपनी आहेत त्यांच्यावर सुद्धा अंकुश राहतो. ते सुद्धा दर करत असताना, नवीन औषध आणत असताना त्या औषधाचे काय दुष्परिणाम होतील का, हे सुद्धा असोसिएशनला पटवून सांगितल्याशिवाय त्यांनाही नवीन ड्रग सुद्धा, औषध सुद्धा आणता येत नाही. हे वचक ह्या संघटनेची आहे. आणि मग तुमच्या संघटनेच्या विरुद्ध जर एखादा निर्णय झाला तर संघटित राहण्यावरच विश्वास हा जनतेचा उठेल. एवढी संघटितपणे, प्रामाणिकपणे काम करणारे संघटनेचा आवाज सुद्धा ऐकला जात नसेल तर न्याय व्यवस्थेवर आणि ह्या डेमोक्रेटिक प्रोसेसवर सुद्धा जनतेचा विश्वास उठेल. आणि म्हणून कदाचित प्रत्येकाला तुमच्या 100% मागण्या मान्य नसतील. मी पूर्ण समजून घेतलं. माझंही म्हणणं होतं, एक खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मला ऑनलाईन ऑर्डर करता यावं असं मलाही वाटतंय. मात्र तुम्ही जे समजून सांगितलं की ऑनलाईन ऑर्डर करताना माझ्या दुकानात करा, ऑनलाईन ऑर्डर करत असताना कुठेतरी राज्याबाहेर कोणतरी बसलेला आहे, त्याला प्रिस्क्रिप्शन काय माहित नाही, कुठलं औषध द्यायचं माहित नाही, ते औषध आलेलं त्याची एक्सपायरी काय माहित नाही, जेन्युइन आहे, खरं आहे का खोटं आहे, डुप्लिकेट आहे हे माहित नाही, दिल्यावर त्याच्या अंगावर काय झालं तर जबाबदारी स्वीकारायला कोण नाही, अशी परिस्थिती असताना तुम्ही ऑनलाईनला का प्रोत्साहन देता, हा तुमचा जो प्रश्न आहे हा पट्ट्यासारखा असल्यामुळे या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उभारलाय, रास्त उभारलाय असं मला वाटतं. आणि म्हणून तुमच्या मागणीच्या निगडीत एक सांगलीचा मोठा प्रश्न आहे नशेचा आणि नशेतनं होणाऱ्या गुन्हेगारीचा.
आज सांगली मोठ्या प्रमाणात नशा होत असतो आणि नशातनं एखादी घटना घडली तर पहिला त्रास त्या ठिकाणच्या परिसरातील सगळ्या दुकानदारांना केमिस्ट आणि ड्रगिस्ट होतो आणि अर्थात नंतर माहिती निघाली तर त्या कुठल्याही दुकानात त्याला ते औषधं मिळाली नसतात, नशेची औषधं मिळाली नसतात, त्याने ती ऑनलाईन खरेदी केली. ऑनलाईन नशेचे औषधं देत असताना कुठलीही प्रिस्क्रिप्शन बघितली जात नाही. बोगस कोणतरी डॉक्टर बसतो, खरोखर डॉक्टर आहे का, तो पॉन्सी स्कीम आहे का खोटा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी माहित नसते. औषध दिली जातात. आज प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा आज ऑनलाईन आज या ठिकाणी औषधं मिळतात. ह्याला कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही. कुठल्या तरी औषध कंपन्या मोठ्या व्हाव्यात म्हणून आज असोसिएशनचं काहीतरी होईल, आज आमच्या दुकानाचं काहीतरी होईल, पण आज जर कंट्रोल केला नाही तर जनता कुठे जाणार, त्यांना खूप मोठं नुकसान होणार. हे माध्यम आहे, केमिस्ट ड्रगिस्ट एक माध्यम आहे, कंट्रोल होतो. एखादा चुकून आणि घडलेली घटना आहे, एखादा चुकून डॉक्टर सुद्धा औषध प्रिस्क्रिप्शन चुकून दिला, आपल्या ड्रगिस्ट आणि केमिस्टला आपली परिस्थिती माहित असते. असं झालेलं आहे, एखाद्या पेशंटला गोळी लिहून दिली आणि मग केमिस्टनी सांगितलं, अरे बाबा तुला हे दुसरं अडचण आहे, तू ही पण गोळी घेतोस, ही गोळी तुला चालणार नाही, डॉक्टरांकडनं बदलून आण. हे पण सांगायचं काम आज तो केमिस्ट करतो. ऑनलाईन वाला सांगणार आहे का? ऑनलाईन वाला तुम्ही ऑनलाईन टाकलं, आता सोपा का लोपेरमाइड आणि लोमोटिल ही औषध वेगळी आहेत हे मला पण माहित नव्हतं. त्यामुळे स्पेलिंग, एखाद्या स्पेलिंग मधनं वेगळंच औषध ऑनलाईन ऑर्डर झालं आणि ते घेऊन तिसरंच काहीतरी झालं तर जबाबदार कोण? आणि म्हणून हा जो धुवा आहे, ही जी संघटना एकत्रित झाली आहे, जबाबदारीनं झालेली आहे. या समाजाचं आपण काहीतरी देणं आहे, त्यांच्या आपण आयुष्याशी खिलवाड खेळ करून चालणार नाही. त्यामुळे दिल्लीत आपल्या ह्या संघटनेला लवकर वेळ देऊन त्या ठिकाणी आपण नड्डा साहेबांकडे लवकर वेळ घेऊन ही पूर्ण बाजू समजून सांगून, जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आंदोलन तुमचं चालू राहणार आहे, आमचा पाठिंबा राहणार आहे, हे या ठिकाणी सांगतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.